श्री स्वामी समर्थ. भोगी का साजरी करतात जाणून घ्या महत्त्वाची कथा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात. विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्त्व आहे. तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. म्हणून भोगी सणाचे खूप महत्त्व आहे. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया स्नान करून विविध प्रांतानुसार देखील त्याचं महत्त्व आहे. भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या पण करतात. उपभोगाचा आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराजा इंद्राची पूजा केली जाते. ह्या दिवशी जुन्या गोष्टीचे दुर्लक्ष करून नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जाते. भोगीच्या सणाला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमध्ये शीख धर्मानुसार लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून ओळखला जातो. सण हा अतिशय खास आणि मानला जातो. देशातील काही भागात सण थाटामाटात साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे हा सण 13 जानेवारीला साजरा होणार आहे. भोगीच्या सणाची धार्मिक महत्त्व पण आहे. भोगीनंतर रात्री लहान होऊन दिवस मोठा होतो. रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. या मान्यतेनुसार सण आणि पिकांची कपाशी संबंधित पंजाब लोक ह्या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरीभोवती नाचतात आणि वेळीनंतर लोहरीची पेटवतात. दरवर्षी आगीत तीळ, रेवड्या, गूळ काही गोष्टी टाकल्या जातात. तसेच ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. अग्नीला अर्पण केले जाते. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जाते. सूर्याची पूजा केली जाते. खूप महत्त्वाची पूजा मानली जाते. लोक ह्या दिवशी पंगत पण उडवतात. पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीते गायली जातात. असे म्हटले जाते की मोगल सम्राट अकबराच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो श्रीमंत लोकांकडून पैसे घेऊन चोरायचा आणि गरिबाला द्यायचा. गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलांच्या लग्नातही त्यांनी खूप मदत केलेली असते, अशी कथा पण आहे. या काळात दुल्ला भट्टीना सुंदर आणि मोडाची नावे 2 बहिणींची का ओळखले जाते. त्या दिसायला देखण्या होत्या, परंतु गरीब घराण्यातील होत्या. घरमालकाने त्या दोघींना अपहरण करून आपल्या भोवती त्यांनी नेले आणि नंतर त्यांना दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले. ज्या दिवशी हे सर्व घटना घडल्या तो दिवस लोहरीचा सण होता, म्हणजे भोगीचा सण होता. भोगीला खूप महत्त्व आहे. आपल्याकडे मिक्स भाज्या करून आपल्याकडे खूप त्यांना या सणाचं खूप महत्त्व आहे. सकाळी उठून लवकर अभंग स्नान करायचं, म्हणजे लवकर उठून आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे, पांढरे तीळ टाकायचे, काळे नाही पांढरे तीळ टाकायचे. भाकरी करताना भाकरीला पण तीळ लावायची. या भाकरी आणि मिक्स भाजी हे भोगीला करतात. याला खूप महत्त्व दिले जाते. गुरुमावळे म्हणतात हे तुम्ही प्रत्येक घरामध्ये भोगीची भाजी केली जाते. जेव्हा ती आपण भाजी करतो त्याच्यामध्ये तीळ टाकले जाते. जेव्हा ते तीळ आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते, म्हणून हे पूर्वीपासून केलेलं आहे.